अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा चॅनलला सबस्क्राईब करा। 2 वर्ष उलटूनही घरकुलांचे काम पूर्ण होत नसल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी अचानक आढावा घेतला। त्यावेळी ही खंत व्यक्त केली। याबाबत अधिक माहिती अशी की आज प्रकाशा गावात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी अचानक आढावा घेतला। ग्रामपंचायतीला भेट दिली। यावेळी त्यांनी मनरेगाचे रोजगार हमी व घरकुलच्या कामाची पाहणी केली। यात 2024 पासून मंजूर असलेले घरकुल लाभार्थ्यांना 2 वर्ष उलटूनही पूर्ण काम झाले नाही। स्थानिक लाभार्थ्यांचे पैशांसाठी काम होत नसल्याने त्यांनी संबंधित पंचायत समिती व इतर अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली। ज्या अर्थी शासनाकडे आज मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध आहे, परंतु आपणच कागदोपत्री वरती सादर करत नसल्याने संबंधित लाभार्थ्यांना लाभांपासून वंचित राहावे लागत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। यावेळी त्यांनी सांगितलं की 2024 पासून मंजूर असलेलं हे काम आज 2 वर्ष उलटूनही आपल्याने होत नसल्याने त्यांनी याबाबत सर्व अधिकाऱ्यांना काम करण्याच्या सूचना दिली व आपले हे काम होत नसल्यास शासनाकडे आलेला निधी परत करावा लागेल असं त्यांनी संबंधितांना सांगितलं। यावेळी नमन गोयल यांनी भूताताळी आणि राणी काजळ मंदिर, खांड गहाटी, मराठा गल्ली यासह परिसरात पायी प्रवास करून सर्व लाभार्थ्यांची माहिती घेतली। यात सर्वच लाभार्थ्यांनी तक्रारींचा पाढा वाचला। त्यात अनेक लाभार्थ्यांनी 2 वर्षापूर्वी घरकुल मंजूर झाले आहे, परंतु कोणाचा पहिला हप्ताच पडला नाही तर कोणाचा तिसरा, त्याची रक्कम मिळाली नसल्याने त्यांचे संसार उघड्यावर असल्याचं समजले। एवढेच नव्हे तर रोजगार हमीचा लाभ पूर्ण प्रमाणात मिळत नसल्याच्या तक्रारी यावेळी स्थानिक लाभार्थ्यांनी आपली भावना व्यक्त केली। यावेळी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना व ग्रामपंचायत प्रशासनाला त्यांच्या सूचना दिल्या। 2 वर्षात पर्यंत या लाभार्थ्यांना काम होत नसल्यास आपण काय करत आहात? घरकुलांच्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड व काही किरकोळ कागदपत्रे लागतात, तेही आपल्याने ऑनलाईन पाठवले जात नसतील तर लाभार्थ्यांना कसं काय लाभ मिळेल? संबंधित घरकुलाचे इंजिनियर भेटी देऊन काय करत आहे असा सवाल त्यांनी केला। यानंतरच्या भेटी दरम्यान लाभार्थ्यांच्या तक्रारी येता कामा नये, लाभार्थ्यांचे पूर्ण काम होत नाही म्हणून आज मी या ठिकाणी अचानक भेट देऊन या गावाचा आढावा घेतला। यावेळी प्रकल्प संचालक राऊत, गट विकास अधिकारी पोद्दार, सहाय्यक गट विकास अधिकारी राठोड, पंचायत समितीचे घरकुल कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी बीजी पाटील व संबंधित विभागाचे इतर सर्वच अधिकारी उपस्थित होते। यावेळी नमन गोयल यांनी सर्वच घरकुलाचे विभागाचे, मनरेगा विभागाचे, रोजगार हमीचे अधिकाऱ्यांना माहिती विचारली असता पूर्ण माहिती यावेळेस देता आली नाही। प्रकाश या परिसरात शासनाच्या या योजनेचं काम अगदी संत गतीने व हळूवार सुरू आहे, तर या लाभार्थ्यांचे काम त्वरित झाले पाहिजे व इतके वर्ष होता कामा नये अशा सूचना त्यांनी